कोरोनामुळे जगप्रसिद्ध हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील जलतरण तलाव 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आले आहे, तर 15 मार्चपासून सुरू होणार आहे। जलतरण प्रशिक्षण शिबिर 1 एप्रिलपासून घेण्यात येणार आहे। कोरोनाला प्रतिबंध लागावा, या आजाराचा फैलाव होऊ नये यासाठी महाराष्ट्र शासनाने शाळा, महाविद्यालय, चित्रपटगृह, जलतरण तलाव असे सारे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत। अमरावती शहरातील जगप्रसिद्ध हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील जलतरण तलाव बंद ठेवण्यात आले आहेत। येथे पूर्णतः सध्या शुकशुकाट पसरलेला आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे जलतरण तलाव 31 मार्चपर्यंत बंद राहणार आहेत। 15 मार्चपासून या तलावांवर विद्यार्थ्यांना उन्हाळी प्रशिक्षण दिलं जातं, परंतु हे प्रशिक्षण देखील पुढे ढकलण्यात आलं असून 1 एप्रिलपासून पुढील आदेशानुसार हे प्रशिक्षण सुरू होईल असं मंडळाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे। मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांनी विदर्भ न्यूजशी बोलताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर्स व सेवेकरी यांची टीम आम्ही देऊ शकतो, आम्ही तत्पर राहू शकतो। जर आम्हाला शासनाने आदेश दिले तर ती सेवा आम्ही देऊ शकतो असं सांगितलं आहे। हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातर्फे वैद्य बोलत आहे। आजकाल जे देशामध्ये कोरोना व्हायरस जो अनिष्ट वातावरण निर्माण करत आहे, धोका निर्माण करत आहे, त्याला प्रतिकार करण्याच्या दृष्टिकोनातून पूर्ण देश प्रयत्न करीत आहे। त्यामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटसुद्धा अग्रेसर आहे आणि त्यांना आमचा पूर्ण साथ आहे। इव्हन रेल्वे स्टेशन, एरोप्लेन, विमानतळ, नंतर बस स्टेशन, आजूबाजूचं जे काही असतात लोक येणारे जाणारे त्यांचंसुद्धा तब्येत पाहावी, त्यासाठी आमचं आयुर्वेदिक कॉलेज, आमची डॉक्टर्स, आमची इंटर्नी तयार आहेत। तिथं प्रत्येक ठिकाणी आम्ही राहून जाच करत जाऊ, ही सुद्धा मदत आम्ही करू शकतो जर त्यांनी आम्हाला परमिशन दिली तर। आणि व्यायामामुळं प्रतिकारशक्ती वाढतेच, पण जमाव नको म्हणून प्रत्येकाने आपापल्या घरी मैदानावर 2-3 जण मिळून रनिंग करणं आणि व्यायाम करणं, योगासन करणं हे जरूरत आहे, ज्यामुळं प्रतिकारशक्ती वाढेल आणि आपण तब्येत सुधरू शकतो, दोषाला सुधरू शकतो। इतकंच नाही तर जे काही एकंदर स्विमिंग पूल, हेल्थ सेंटर, व्यायामशाळा, जमा असलेले एकंदर क्रीडा क्षेत्र, त्या ठिकाणी सध्या 31पर्यंत बंदी घातली आहे। आमची इथं 1000 लोक अमरावतीत येतात, इथे त्यांना आम्ही सांगितलं 31 तारखेपर्यंत आपण इथे येऊ नये, आपण आपल्या घरीच व्यायाम करावा। धन्यवाद। प्रदीप इंगोले, विदर्भ न्यूज, अमरावती।